कर्मवीरांच्या विचारातून राज्याची प्रगती. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर. पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संकुलात अभिवादन कार्यक्रम झाला. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर देवकर म्हणाल्या, कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. कमवा व शिका या तत्वामुळे वंचित उपेक्षित घटकातील हजारो विद्यार्थी स्वावलंबी झाले. कर्मवीरांच्या विचारांचा हाच आदर्श राज्यातील जनतेने घेतला आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या प्रगतीची दिशा निश्चित झाली. अध्यक्षस्थानी उद्योजक केतनभाई शहा होते. ते म्हणाले, रयतमध्ये आज 762 शाखा, 75 वसतिगृहे असून 4,18,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 11,617 शिक्षक कार्यरत आहेत. संस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता AI सारखे नवे अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. नगरसेवक बिजू प्रधाने म्हणाले की कर्मवीरांमुळे बहुजन समाजाचा विकास झाला. समाधान आवळे यांनी शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी मिळाल्याचे सांगितले. मंदाकिनी तोडकरी यांनी खेड्यापाड्यात ज्ञानगंगा पोहोचल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात रावजी सखाराम हायस्कूलचा 86.48% निकाल लागल्याबद्दल गुणवंत यश नवघरे, दिव्या कोणे व मुस्कान अत्तार यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, माधुरी पाटील, प्राध्यापक अमर देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. देवकर मॅडम, उपमहापौर सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांनी या ठिकाणी 2 शब्दांमध्ये आपलं संदेश द्यावा. आज येथे उपस्थित असलेले आमच्या नगरसेवक आमचे बिजू दादा असतील, आपले समाधान दादा असतील, आमचे मायकल दादा असतील, आमच्या नगरसेविका मंदाकिनी ताई असतील आणि आपल्या या इथले अध्यक्ष असतील, त्यांना प्रथम माझा नमस्कार. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी जयंती यानिमित्त सर्वांना पुण्यतिथी यानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. ज्यांनी दलित समाजातील अत्यंत झोपडीपर्यंत अशा जाऊन त्यांनी जे शिक्षणाचं मोलाचं कार्य केलेलं आहे, अशा या समाजसेवकाला माझे कोटी कोटी प्रणाम देते. आणि तुम्ही इथं बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराज. सांगण्याचा आनंद होतो की कर्मवीर भाऊराव पाटील हे सोलापूरचे जावई होते. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या पाटील उद्योग समूहाचे आदरणीय कलगोंडा पाटील यांच्या सख्या बहिणी होत्या. आणि त्यांनी कमवा आणि शिका ह्याच्यासाठी जी शाळा सुरू केली साताऱ्याला, तिथे हॉस्टेलमध्ये अन्न कमी पडत होतं. त्यावेळेला त्यांनी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून पोरांना खाऊ घातलं व शिक्षण दिलं. या संस्थेमध्ये साधारणपणे 467 शाळा, जिथे सरकार पोहोचू शकत नव्हतं तिथं कर्मवीर अण्णा खेडोपाडी पोहोचले आणि खेडोपाड्याच्या मुलांना, दलित दुबळे गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयास केला. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या या संस्थेमध्ये जवळजवळ 11,700 शिक्षक आहेत व 4,50,000 विद्यार्थी आमच्या संस्थेत काम करतात, शिकतात. आज आमचे सातारा येथे मीटिंग चालू आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि ते तिथं मीटिंग घेतात आणि तिथं राजकारण न आणता संपूर्ण शिक्षणाचा प्रभाव दीन दुबळ्या गणित दलित मुलांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, ही सम्राट चौकातली फार मोठी शाळा, फार जुनी शाळा रावजी सखाराम कॉमर्स हायस्कूल, तिथे साधारणपणे 550 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 90% विद्यार्थी आमचे बहुजन समाजाचे आहेत. याचा आम्हाला गर्व आहे, कारण की बहुजन समाजाला शिक्षण मिळणं हा उद्देश आदरणीय कर्मवीर भाऊरावांचा होता. तो आम्ही सफल करण्याचा प्रयत्न करत आहोत. असेच आमच्यावर सर्वांना प्रेम राहू द्या, शाळेकडे सर्वांचं लक्ष राहू द्या. एवढं बोलतो आणि उपस्थितांचे पुनश्च स्वागत करतो. धन्यवाद.